श्री शिवाय नमस्तुभ्यं मराठी धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जीवापाड प्रेम असून सुद्धा श्रीकृष्णाने राधा सोबत विवाह का केला नाही, काय आहे यामागील कारण हेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। श्रीकृष्णाचे नाव घेतले आणि राधेचा उल्लेख झाला नाही असे होत नाही। आपण नेहमीच एक गोष्ट ऐकत आलो आहोत, श्रीकृष्णाशिवाय राधा अपूर्ण आहे आणि राधेशिवाय श्रीकृष्ण अपूर्ण आहेत। पण तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की दोघेही एकमेकाशिवाय अपूर्ण आहेत, मग लग्न का केलं नाही? अनेकांना या गोष्टीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते। लग्न न झाल्यानंतर सुद्धा दोघांची नेहमी एकत्र पूजा का केली जाते? जगात असे काही लोक आहेत जे भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांना आपले इष्टदेव मानतात। जाणून घ्या राधा व भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनातील काही न ऐकलेल्या कथा। त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेली प्रत्येक कथा तुम्हाला ऐकता येईल। राधा म्हणजे मूर्तिमंत प्रेम, भक्ती व समर्पणाचे प्रतीक आहे। राधा कृष्णाचे प्रेम म्हणजे भौतिक प्रेम नसून आध्यात्मिक प्रेम होते। देवाचे आपल्या भक्तावर आणि भक्ताचे आपल्या आराध्यावर जितके पराकोटीचे प्रेम असू शकेल ते प्रेम म्हणजे राधा आणि कृष्णाचे प्रेम होते। राधा ही कृष्णाची प्रियसी नसून त्यांची निस्सीम भक्त होती, असा एक मतप्रवाह सुद्धा आहे। राधेच्या निस्सीम भक्तीमुळे ती कृष्णाशी अद्वैत पावली होती। जेव्हा श्रीकृष्ण गोकुळातून मथुरेला कंसाचा वध करण्यासाठी निघाले होते, तेव्हा ते शेवटी राधाला भेटण्यासाठी गेले होते। तेव्हा राधा आणि श्रीकृष्ण दोघेही रडत होते, कारण श्रीकृष्णाला माहित होते की आता आपली पुन्हा भेट होणार नाही। राधा श्रीकृष्णाला विचारते, कान्हा, आता तू वापस कधीच येणार नाहीस, तुझ्याशिवाय माझं काय होईल? तुझ्या विना माझं मन कसं लागेल? मला एकटीला सोडून जाऊ नकोस कृष्णा, मला पण तुझ्या सोबत मथुरेला घेऊन चल, माझ्याशी लग्न कर आणि घेऊन चल मला तुझ्या सोबत। तू पण इथेच आहेस, मी पण इथेच आहे, हे घे कुंकू आणि लाव माझ्या कपाळी, माझ्याशी लग्न कर आणि घेऊन चल मला मथुरेला। श्रीकृष्ण राधिकाकडे पाठ करून थांबतात। राधा रडू लागते, राधाचा आत्मा सुद्धा रडू लागतो। राधा श्रीकृष्णाला म्हणते, जीवनभर तू माझ्यावर आणि मी तुझ्यावर प्रेम केलं आहे आणि ते कायम तसंच राहणार आहे। या प्रेमाचं विवाहात रूपांतर करणे हा माझा विचार चुकीचा आहे का? तर मला माफ कर, पण फक्त माझ्याकडे एकदा तरी बघ। तेव्हा श्रीकृष्ण राधाकडे पाहतात, तेव्हा श्रीकृष्ण नव्हतेच, डोक्यापासून ते पूर्ण पायापर्यंत ते राधा झाले होते। श्रीकृष्ण आपल्या प्रिय राधेला म्हणतात, राधा, लग्न करण्यासाठी दोन स्वतंत्र व्यक्तीची आवश्यकता असते। आपल्यात राधा कोण आणि श्रीकृष्ण कोण हे आधी सांग। तू आणि मी वेगळे कुठं आहोत? तू आणि मी एकरूप झालो आहोत। राधा, सांग, कोणाशी विवाह करू मी? स्वतःशीच? श्रीकृष्ण व राधा यांच्या अद्वैत अलौकिक प्रेमाविषयी अनेक प्रसंग भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांनी एकमेकाशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांचा असा विश्वास होता की प्रेम आणि विवाह एकमेकापासून पूर्णपणे भिन्न आहेत। हे सिद्ध करण्यासाठी प्रेम शरीरावर नाही तर भक्ती आणि शुद्धतेत आहे। दोघांनी एकमेकाशी लग्न न करून प्रेमाची परमभक्ती सर्व जगासमोर ठेवली आहे। तर मंडळी, तुम्हाला राधाकृष्णाची ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून कळवा। भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांचे नाते सामान्यतः पती पत्नी नव्हे तर प्रियकर प्रियसी म्हणून ओळखले जाते। मात्र या दोघांच्या विवाहाची कथा ब्रह्मवैवर्त पुराणातही आढळते आणि विवाहाचे ठिकाणही सांगितलेले आहे। याची कथा आपण पुढील भागात पाहूयात। त्यानंतर कुठेही श्रीकृष्णाचे त्यांच्या पत्नीसोबतचे चित्र किंवा मूर्ती दिसत नाही। श्रीकृष्णासोबत राधा सर्वत्र दिसते। याचे कारण म्हणजे राधाचे प्रेम 16,108 श्रीकृष्णाच्या बायकापेक्षा अधिक होते। ही गोष्ट खुद भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीला सांगितली होती। राधा कृष्णाच्या प्रेमाचे एक वेगळेपण आजही निधिवनमध्ये दिसते। असं म्हणतात की आजही श्रीकृष्ण आणि राधिका रोज रात्री इथे येतात। असे मानले जाते की हे तेच जंगल आहे जिथे श्रीकृष्णाने रासलीला रचली होती।
अशाच नवनवीन पौराणिक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेली प्रत्येक कथा तुम्हाला ऐकता येईल. धन्यवाद. श्री शिवाय नमस्तुभ्यम.